सर्वांना जय जिजाऊ. एकीकडे पावसामुळे किंवा दिवसाला पुरल्या म्हणून सोयाबीन पिवळ्या पडत आहेत आणि तुमच्या आमच्या मुलामुलींचे हात पिवळे व्हावे. मात्र ही प्रत्येक आईवडिलांची अपेक्षा असताना डोक्यावरील केस ढवळे होण्याची वेळ आली तरीही आमची लग्न जुळत नाहीत. ही सर्वच समाजासाठी एक खूप मोठी शोकांतिका आहे आणि त्याच दृष्टीने एक समाज म्हणून समाजासाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणून एक मराठा सेवा संघ ही राज्यातलीच नव्हे तर देशातली एक खूप मोठी कम्युनिटी आहे आणि सातत्यानं एक उपक्रम ती चांगले सकारात्मक उपक्रम राबवत असते आणि त्याच माध्यमातून येत्या 5 ऑक्टोबर रोजी म्हणजे परवाच्या दिवशी जालना येथे त्यांचा एक वधूवर परिचय मेळावा संपन्न होत आहे. मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून सगळे सोयरे या विवाह संस्थेच्या वतीनं हा विवाह सोहळा अ, विवाह वधूवर परिचय मेळावा त्या ठिकाणी संपन्न होत आहे. जर शक्य असेल तर आपण त्या मेळाव्यासाठी हजर झालं पाहिजे. त्याचं वेळ आणि ठिकाण रविवार दिनांक 5 ऑक्टोबर सकाळी 9 ते 3 या वेळात तो मेळावा संपन्न होणार आहे. हरिभाऊ जगताप यांच्याकडून त्या पद्धतीची एक सूचना आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्यांचं आमंत्रणसुद्धा प्राप्त झालेलं आहे. तर ज्यांना जे काही जवळचे असतील, ज्यांना शक्य असेल, तर त्यांनी त्या मेळाव्यासाठी अवश्य उपस्थिती द्यावी. सगळे सोयरे या विवाह संस्थेच्या माध्यमातून त्यांची कार्यपद्धती ही पारदर्शक आहे. त्यांची हेतू, उद्देश, भूमिका ही स्पष्ट आहे आणि मग अनेक प्रकारच्या मेळाव्याचं आयोजन यापूर्वी त्यांनी केलेलं आहे. नगरमध्ये सोनई येथे ज्यावेळेस त्यांचा मागच्या वर्षी एक मेळावा संपन्न झाला, तर जवळपास 950 उपवारांनी त्या ठिकाणी उपस्थिती नोंदवली होती. आणि जालना येथील जुना जालना भाग्यनगर मराठा सेवा संघाचं जे काही कार्यालय आहे, भाऊसाहेब देशमुख सभागृह या ठिकाणी रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 3 या वेळात तो मेळावा संपन्न होणार आहे. आम्ही सुद्धा वाशिम जिल्ह्यातून त्या ठिकाणी येतोय. आपणही या. त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा परस्पर संवाद होईल, गेट टुगेदर होईल. विवाह जुळतील, नाही जुळतील. मात्र आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाज म्हणून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. पुन्हा एक या ठिकाणी आवाहन करण्याचं एक धाडस करतोय. खरं तर ते करावं की नाही करावं हे माहिती नाही. मात्र दरवर्षी दिवाळी झाली, की प्रत्येक गावामध्ये सत्संग सप्ताहाचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन होत असते आणि अशा स्थितीमध्ये हे सत्संग सप्ताह या माध्यमातून एक धार्मिक उत्सवाचा एक तिथं पायंडा निर्माण होत असतो. त्या ठिकाणी आपण लोकवर्गणीतून बराच खर्च करत असतो आणि हा खर्च करत असताना त्यामध्ये सुद्धा एक दिवस आपल्याला जर वधूवर परिचय मेळावा जर ठेवता आला, तर एक नक्कीच चांगला उपक्रम, चांगला पायंडा पडेल. शेवटी हे सगळं निर्णय घेणं समाजधुरीणांच्या हातात असतं. जे काय असेल तर ते आपण ठरवलं पाहिजेत. आपल्या काही फीडबॅक असतील, आपल्या काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा. तूर्तास धन्यवाद.